मंडळी नमस्कार. मी डॉक्टर शिल्पा छाया शिवप्रसाद मोडेकर आपणा सर्वांचे कृषी दर्शनमध्ये मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, रोजच्या आहारामधला दूध हा अगदी महत्त्वाचा घटक आहे. अगदी दिवसाची सुरुवात दुधापासून बनणाऱ्या चहाने होते किंवा कॉफीने होते, तर सायंकाळी बऱ्याच जणांची दुधाने होते की चला आज दूध पिऊन शांत झोप लागणार आहे फॉर शुअर. पण हे दूध आपण जे निर्मिती करतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीतच आपल्या देशामध्ये, आपण सगळेच जाणता की आपला भारत हा अग्रक्रमावरती आहे दुग्ध उत्पादन घेण्यामध्ये. पण तसं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाच्या पेक्षा देखील दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्या पदार्थांची तेवढी आपल्याकडून तेवढी आवक ते घेऊ इच्छित नाहीत. यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे? त्याच्यामधले असलेले जे घटक आहेत दुधामधले प्रथिने आणि इतर घटक ते व्यवस्थितशीरप्रमाणे मेंटेन केलेले नसतात आणि म्हणून आपण तिकडची बाजारपेठ तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती अगदी अग्रक्रमाणावरती आपण घेऊ शकलेलो नाही आहोत. तसं बघायला गेलं पण त्या सदरील योजनेमार्फतच आपण आजही वाटचाल करत आहोत. म्हणूनच आजचा विषय आपण जो निवडलेला आहे चर्चेसाठी तो आहे दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीद्वारे ग्रामीण भागात आपण कुठल्या कुठल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतो याबद्दल. आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे दोन तज्ज्ञांना. त्यांची मी आधी ओळख करून देते. माझ्या समवेत आहेत डॉक्टर AM चप्पलवार. या सहाय्यक प्राध्यापक आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालय जे परभणी येथे स्थित आहे. तिथून ते आलेले आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. मॅडम नमस्कार. नमस्कार. आणि त्यांच्या समवेत आहेत श्रीयुत कैलाशजी जाधव. हे संस्थापक आहेत अभिनव डेअरी फार्म जे मुळशी येथे स्थित आहे पुणे जिल्ह्यामध्ये. हे अगदी एक दुग्ध उत्पादक आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून मला तुम्हाला त्यांची ओळख करून द्यायला नक्कीच आवडेल. सर नमस्कार. तुमचे देखील खूप खूप स्वागत. असं बघायला गेलं तर शासनामार्फत विविध योजना देखील राबवल्या जातात, पण एकूणच 100% दुधापैकी फक्त 48% दूधच फक्त आपण दूध म्हणून ग्रहण करत असतो. तर उरलेले जे 52% दूध आहे ते दुग्धजन्य पदार्थांच्या रूपामध्ये आपण सगळेजण ग्रहण करत असतो. तर या दुग्धजन्य जे पदार्थ आहे त्याची आपण कशा प्रकाराने रोजगाराच्या स्वरूपामध्ये आपण अंगीकारू शकतो त्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत. आपला हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, त्यामुळे तुमचा सहभाग, तुमच्या शंका कुशंका देखील तुम्ही आम्हाला फोनद्वारे विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर लिहून घ्या. आमचे नंबर आहेत 022 हा STD कोड आहे. पहिला नंबर आहे 2490805050. दुसरा नंबर आहे 24988050. मंडळी, ज्या वेळेला तुम्ही फोन करणार आहात त्यावेळेला कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी करून ठेवा, जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थितशीरपणे पोहोचेल आणि आपले तज्ज्ञ त्यावरती व्यवस्थितशीरप्रमाणे मार्गदर्शन करू शकतील. तुमच्या फोनच्या प्रतीक्षेत आहोतच. मी चर्चेला सुरुवात करते. मॅडम, आपल्याकडे जी दुग्ध उत्पादन आपण सगळेजण जाणतोय, अगदी सगळ्या पेपर असो, न्यूजपेपर असो किंवा TV असो, न्यूज असो, सगळ्या माध्यमातून आपल्याला हे माहिती आहे की आपण अग्रक्रमावरती आहोत. पण तसं बघायला गेलं तर मागच्या काही दुष्काळी परिस्थितीमध्ये वगैरे जे काही घटना घडल्या त्याद्वारे आपल्या दुग्ध उत्पादनामध्ये काय फरक झालेला आहे आणि सध्याची आपली परिस्थिती काय आहे दुग्ध उत्पादनामध्ये? मागच्या दुष्काळ काळामुळे थोडासा भारत हा मागच्या क्रमांकावर गेला होता दुग्ध उत्पादनात. पण सध्या दुग्ध उत्पादनात भारत हा अग्रेसर आहे आणि 132.42 मिलियन टन जवळपास दूध उत्पादन करतो आणि त्यामध्ये महाराष्ट्र हा 7व्या क्रमांकाला आहे. आणि मग आता आपल्याला या दुग्ध उत्पादन झाल्यानंतर या पदार्थांसाठी पण त्याचा फायदा होणार आहे का? प्रश्नच नाही. आपण जे काही दूध उत्पादन करतो त्या दुधांमध्ये 48%, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 48% दूध हे प्रत्यक्षात दूध म्हणून वापरले जाते आणि उरलेले जे 52% दूध आहे ते दूध आपण म्हणजे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी वापरतो. आणि त्यापासून वेगवेगळे तयार केलेले दुग्ध पदार्थ हे आपण दररोज सेवन करत असतो. नक्कीच. मग आहारामध्ये आपल्याला दुधाची निकड याच्यासाठीची काही नामांकन आहेत का की एवढं दूध आपल्या प्रत्येकाच्या आहारामध्ये असलंच पाहिजे? होय, भारतीय वैद्यकीय संशोधन
संशोधन संस्थांनी ठरवून दिलेलं आहे की दररोजच्या प्रत्येकाच्या आहारामध्ये 280 ग्राम दुधाचा समावेश झालाच पाहिजे. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे एवढा सहभाग दुधाचा असणं आहारामध्ये प्रश्नच नाही. अगदी खूप कारण महत्त्वाचं. दुधामध्ये सगळे अन्नद्रव्य जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात ती अन्नद्रव्य जसे की कार्बोदके आहेत, प्रथिने आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, खनिजे आहेत, हे उपलब्ध असतात आणि दररोज यांचे आपण सेवन केल्यानंतर आपल्याला कार्यशक्ती, ऊर्जा दररोजच्या कामासाठी मिळते. त्यामुळे दररोज दुधाचं सेवन हे केलंच पाहिजे प्रत्येकाने. नक्कीच, म्हणून ते महत्त्वाचं ठरतं. जाधवजी, आपल्या ह्या पूर्ण आता हा जो 1 तासाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये चर्चेद्वारे तर आपले खूप सारे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी ही यशस्वी जी वाटचाल झालेली आहे तुमची ती प्रेरणादायी ठरणारच आहे. पण तुम्ही मुळात या उद्योगाकडे किंवा हे जे तुमचं दुग्धोत्पादन व्यवसायाकडे वळण्यामागचा नेमका हेतू काय होता आणि कशी प्रेरणा मिळाली तुम्हाला? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हा विषय आहे की आज जो माणूस आहे ह्या माणसाला रोज जेवणामध्ये काय लागणार आहे, तर दूध ही काळाची गरज आहे. हे सगळं आम्ही ओळखून मुळशी तालुक्यामध्ये आम्ही अभिनव फार्मर्स क्लबची स्थापना केली आणि सुरुवातीला दूध उत्पादन करण्यापूर्वी ग्राहकांचा प्रतिसाद बघितला आम्ही. शेअर आम्हाला शेअर जवळ आहे. शेअर IT पार्क हे इंजवडी IT पार्कला लागूनच आमचं गाव आहे. या गावामध्ये जाऊन प्रत्येक ग्राहक किती दूध घेतो आणि कुठून घेतो, कशा पद्धतीचं घेतो याचा आम्ही सर्वे केला आणि नंतर आम्ही गट स्थापन केला. गटामार्फत दूध उत्पादन शेतकरी जे आमचे एकत्र आणले आणि पहिले मार्केट टाईप केलं आणि नंतर दुधाचं प्रोडक्शन घेतलं आणि थेट विक्री आम्ही चालू केली. अच्छा, मग सुरुवात आपण किती जनावरांपासून केली? सुरुवातीला 1993-94 ला मी स्वतः शेळी मेंढी पालन हा व्यवसाय चालू केला होता स्वतःनी. पण तसा मी पशुप्रेमी. याच्यामध्ये सर्वच म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना पण मला विनंती आहे की हा व्यवसाय जर करत असताना आपला आत्मीयता जागृत ठेवली पाहिजे. बरोबर. सुरुवातीला शेळी मेंढी पालन हा व्यवसाय चालू केला. कुक्कुट पालन, मग भाकड म्हशी अशा केल्या होत्या. तर सुरुवातीला 3 म्हशीपासून मी 93-94 ला हा बिझनेस चालू केला होता. तर आज जवळजवळ 150 म्हशी आणि 50 गीर गायी आहेत, देशी गायी अशा आहेत. आपल्याला एक फोन आलेला आहे, एक प्रेक्षक कॉल करत आहेत. सोनी बोलत आहे जालना येथून. सोनी दवणे, बोला. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. बोला. हॅलो मॅडम. सोनीजी, तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कृपया आधी कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. सोनीजी, नक्कीच. चपलवार मॅडम. गाईला चांगलं दूध देण्यासाठी आपण मुरघास वापरतो, परत आपण आपला कडवा असतो, पेंड असते, हे सर्व व्यवस्थितरित्या दिल्यानंतर नक्कीच दुधाचं प्रोडक्शन हे जास्त वाढतं. म्हणजे आहाराचं व्यवस्थापन, आहाराचं संतुलित आहार देणे, आहार देण्यापेक्षा संतुलित आहारावरती भर देणे हे जास्त महत्वाचे असते. आणि आहाराव्यतिरिक्तच इतर जे आजार आहेत त्या आजारांवरती पण कंट्रोल ठेवला पाहिजे. त्यासाठी पशुवैद्यक तज्ञ जे असतील तुमच्या जवळ त्यांना तुम्ही दाखवा एकदा. कासेचा आजार असू शकतो किंवा इतर आजार, कोणत्याही आजारामध्ये जसे की त्यांना ताप जरी आली तरी तो दूध कमी देत असतो, तर तुम्ही एकतर त्यांची तब्येतीची काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतुलित आहार द्या. मग नक्कीच तुम्हाला दुधाचं प्रोडक्शन हे जास्त. आहार आणि आरोग्य व्यवस्थापन या दोन्ही घटकांचा व्यवस्थितप्रमाणे समावेश असणं खूप गरजेचं आहे यशस्वी दुग्ध उत्पादन घेण्यासाठी. जाधवजी, आपण जे बोललात की आपण आधी शेळी मेंढी पालन केलं, नंतर कुक्कुट पालन देखील केलेलं आहे, पण आता समजा तुम्ही जे 100 गाई म्हशी किंवा म्हशींपासून सुरुवात केली म्हणताय, तर मग एखाद्याला उद्योगाच्या स्वरूपात सुरूच करायचं असेल तर मग 100च घ्यावे लागतील का? त्यापेक्षा कमी असलं तर चालणार नाहीत का? आता हे जे शेतकरी आपले छोटे छोटे शेतकऱ्यांनी जर उद्योग हा चालू करायचा असला तर कमीत कमी आपल्याला 5 जनावरांची आवश्यकता आहे, कमीत कमी. तर कमीत कमी 5 जनावर जर गेलं तर वर्षभराच आपल्याला ते शेड्यूल तयार करायला लागेल आणि त्याचं मार्केट टाईप करायला लागेल. कारण ग्राहक हा आपल्याला जोडलेला आहे. ग्राहक जोडलेला असताना ग्राहकाचा 365 दिवस आपल्याला दूध त्याला पुरवायचंय. यासाठी आपल्याला ते नियोजन असं केलं पाहिजे. वर्षभरामध्ये आपल्याला किती जनावर घेते याचं मॉडेल आम्ही तयार केलं. म्हणजे सुरुवातीला 5 म्हशी म्हणून 50 लिटर जर आपलं ॲव्हरेज दूध असेल मार्केटला तर ते वर्षभरात आपल्याला कसं देता येईल. मग पहिल्या
4 महिन्यामध्ये म्हशी किती घ्यायच्या, नंतर 7व्या महिन्याला म्हशी किती घ्यायच्या, असं शेड्यूल आम्ही तयार केले आणि 50 लिटर ऍव्हरेज दूध तयार केले अच्छा. त्याच्यामध्ये. मग असे छोटे छोटे शेतकरी आम्ही आज घडवलेत. बरं. 5 म्हशींच्या बसून 5 गायी बसून आम्ही जे व्यवसाय चालू केलेत. पण आज त्याच शेतकऱ्यांची जनावर गोठ्यामध्ये 50 ते 60 वर संख्या गेलेली आहे. अच्छा. अशा पद्धतीने आम्ही ते यशस्वीरित्या केलेलं चालू आहे. नक्कीच. चपलवार मॅडम, दुधाबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दूध हे दही, लोणी, तूप या रूपामध्ये तर अगदी सगळीकडे ग्रहण केलं जातं, समावेश आहे त्याचा आहारामध्ये. पण दुग्धजन्य पदार्थ याची आता सध्याची बाजारपेठ कशी आहे आणि त्याच्याबद्दलची मागणी कशी आहे ग्राहकांकडून? सध्या स्थितीमध्ये दुग्धजन्य पदार्थ, अनेक दुग्धजन्य पदार्थ आहेत जे की बाजारात त्यांना मागणी आहे. जसे खवा आहे, बासुंदी आहे, श्रीखंड आहे, कुल्फी आहे, त्यानंतर पनीर आहे. पण ह्या दुग्धजन्य पदार्थांना सध्या परिस्थितीमध्ये बाजारात चांगली मार्केट आहे आणि त्याला भाव पण चांगला मिळतो. त्यामुळे या दुग्धजन्य पदार्थांची तुम्ही निर्मिती करून विक्री केला असता तुम्हाला अधिकाधिक फायदा सहजासहजी मिळू शकतो. नक्कीच. जाधवजी, मॅडम जसं म्हणाल्या की मागणी तर भरपूर प्रमाणात आहे, वेगवेगळ्या पदार्थांच्या रूपामध्ये आहे. तुमचे देखील अगदी 4 का 5 आउटलेट आहेत ना पुण्याच्या आजूबाजूचे? 5 आउटलेट आहेत. तर या 5 आउटलेटमध्ये तुमचा ऍक्च्युअली म्हणतात ना प्रॅक्टिकली अनुभव काय आहे की ग्राहकांची खरी मागणी कुठल्या पदार्थांसाठी आहे, दुग्धजन्य पदार्थांसाठी? आता सुरुवातीला आम्ही ह्या दुधाचा पहिला विचार केलेला होता. तिथं दूध हे सगळ्यात रोजची गरज आहे आणि जर सिजनेबल आपण जर बघितलं, जर कॅलेंडर प्रमाणे जर आपण बघितलं तर आपले काही प्रोग्राम असतात जे दिवाळीच्या वेळेस वेगळे प्रोग्राम, कोजागिरी पौर्णिमा, याच्या वेळेस डिमांड वाढते. मग काय होतं, आमचा दुधाचा जो ग्राहक आहे तो दुधाचा ग्राहक काय होतो की दिवाळीच्या वेळेस गावी जातो. मग त्यावेळेस आम्ही हे ज्या आमच्या IT पार्कमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीची डिमांड अगोदर घेतो आणि मग बाय प्रोडक्ट तयार करतो. क्या बात. पण कुठलंही आम्ही असं करत नाही की पहिलं ग्राहकाची डिमांड घेतो आणि डिमांडनुसार माल त्याला आम्ही तयार करून देतो. अच्छा. म्हणजे मागणी तसा पुरवठा करणं जेणेकरून काहीही वाया नको जायला, हा त्यामागचा उद्देश असावा. चपलवार मॅडम, आपण हे दुग्धजन्य जे पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी कुठल्या प्रकारचं दूध किंवा गाईचं, म्हशीचं किंवा अगदी आजकाल अगदी शेळी मेंढींच्या पण दुधाचा समावेश केला जातो त्यातील घटकांमुळे, तर कुठलं दूध श्रेष्ठ ठरू शकतं? मुख्यतः आपण दररोजच्या आहारामध्ये म्हशीच्या, गाईच्या आणि शेळीच्या दुधाचा समावेश करतो. शेळीचे दूध तसे आपण ग्रहण करण्यासाठी चांगले असते कारण ते शरीराला लाभदायक आहे. पण दुग्धजन्य पदार्थ बनवित असताना थोडेसे आपण गाई आणि म्हशीच्या दुधाचा जास्त वापर करतो. त्यामध्ये म्हशीच्या दुधापासून अनेक दुग्धजन्य पदार्थ हे खूप चांगले बनतात, चांगल्या प्रतीचे बनतात. विशेषतः म्हणजे प्रोडक्ट त्या दुधापासून बनलेला जो असतो त्याचा यील्ड हे जास्त प्रमाणात येतं. पण छन्नाची जेव्हा आपण दुग्ध पदार्थ बनवतो, जसे की पनीर आहे, रसगुल्ला आहे, रसमलाई आहे, तर हे पदार्थ बनवित असताना छन्ना हा गाईच्या दुधापासूनच चांगल्या प्रतीचा बनतो. त्यामुळे छन्नाची दुग्धजन्य पदार्थ बनवत असताना आपण गाईच्या दुधाचा विचार करावा आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांना आपण म्हशीच्या दुधाचा वापर केला तर जास्त उत्तम राहील, चालू शकतं. जाधवजी, तुमचा हा उद्योग छोट्या प्रमाणावरती सुरू झाला आणि एक मोठ्या समूहाचं रूप त्याने घेतलेलं आहे, उद्योग समूह झालेला आहे तो, आणि तुमची ही सगळी वाटचाल अनेक गोष्टींनी प्रेरक मारक पण ठरलेली असेल. पण अशा कुठल्या प्रेरणादायी गोष्टी घडल्या की तुम्हाला त्या छोट्या उद्योगाचा मोठ्या उद्योगामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला ते एक म्हणतात ना एक इन्स्टिंक्ट येतो की चला आपण आता हे वाढवूया, तर यासाठी कुठल्या गोष्टी चालनादायी ठरल्या? त्याच्यात जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचा पार्ट असणारा माझा ग्राहक. ही जी मी क्वालिटी त्यांना छोट्या माझ्या धंद्यामधून जी मी त्यांना क्वालिटी आणि सातत्य जे ठेवलं त्याचा प्रतिसाद म्हणून आम्हाला ग्राहकांची डिमांड आली. अच्छा. म्हणजे जो ग्राहकाला आम्ही जे दूध देत होतो त्याच ग्राहकांनी दुसरा ग्राहक तयार केला आमचा. जाधवजी, हा खूप महत्वाचं उत्तर आहे हे, पण आपला एक प्रेक्षक खोळंबलेले आहे, त्यांचा फोन घेते मी आधी. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. साईनाथजी. हॅलो. हा साईनाथजी, सलग प्रश्न विचारा. मॅडम, मॅडम सांगितले हा, पण पूर्णतः डिटेल्स मध्ये सांगितलं नाही की कुठले औषध उत्पादनासाठी आणि आपलं खाद्य उपयोग राहील. साईनाथजींचा जो फोन आलेला होता मॅडम, त्यांचं म्हणणं होतं की दुग्ध उत्पादन व्यवस्थित घेण्यासाठी आपण ठराविक काय मानांकनं अवलंबली पाहिजे जेणेकरून व्यवस्थापनामध्ये ते महत्त्वाचे ठरू शकतात. तर तुम्ही कुठल्या गोष्टींना महत्त्वाच्या बाबी म्हणून सांगू इच्छिता प्रेक्षकांना?
त्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे आपण पेंट देणे, दररोजचा आहार हा संतुलित ठेवणे, त्यानंतर आपण दुग्ध उत्पादनासाठी कोणती औषधे वापरत नसतो, फक्त संतुलित आहार आणि जनावरांचे आरोग्य हा फार महत्वाचा भाग असतो. नक्कीच. कारण जेव्हा केव्हा जनावर आजारी असतं, निश्चितच त्याच्यापासून दूध उत्पादन हे कमी होतं. हो. तर तेव्हा आपण त्याच्यामुळे त्याच्या तब्येतीवरती, त्याचे जी काही त्याची हेल्थ स्टेटस आहे त्याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे. आणि आहार, दररोजचा आहार आपण जो कोणता देतो तो व्यवस्थित दिला पाहिजे. त्याप्रमाणे वय पण महत्वाचं आहे. वय पण महत्वाचं आहे. जेव्हा जास्त जेव्हा जास्त वय होतं, छोट्या बछड्यांचा आहार वेगळा असतो कारण त्यांची गरज वाढीसाठीची वेगळी असते. हा, त्याप्रमाणे काय सांगू इच्छित? त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही जेव्हा दूध प्रोडक्शन करता त्याच्यानुसार तुम्हाला खाद्य हे जास्त प्रमाणात द्यावंच लागणार आहे. आणि जेव्हा जनावरांचं वय वाढत जातं तेव्हा नक्कीच दूध प्रोडक्शन हे कमी होत जातं. तर ते तेवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की त्यांचा आहार आणि त्यांची तब्येत ह्या गोष्टीवरती जास्त आणि तो भर दिला आहार पाहिजे. देखील संतुलित. ऋतू बदलाप्रमाणे आपल्याला पण बदल करून त्याप्रमाणे द्यावा लागणार लागतो, आहे. बरोबर. नक्कीच. जाधवजी, आपण आपल्या वाटचालीबद्दल बोलत होतात, एक फोन आला म्हणून मी आपल्याला थांबवलं. आपण बोल. सुरुवातीला जो ग्राहकांचा प्रतिसाद आम्हाला जो मिळाला त्याप्रमाणे आम्ही बिझनेस वाढवत गेलो. कारण काय झालं की पहिला महत्वाचा केंद्रबिंदू जो मानलाय आम्ही तो आमचा असणारा ग्राहक. कारण उत्पादन कुणी पण करणं, उत्पादन केलेला माल व्यवस्थित ते ग्राहकापर्यंत पोहोचतो का नाही याची आम्ही दखल घेऊन आमचा ग्राहक टाईप केला. याप्रमाणे आम्हाला प्रचंड प्रमाणात आता शहरातून डिमांड आहे. हो. आता आम्ही त्याच्याच अनुषंगाने आता काही गट बांधणी चालू केली. 15 ते 16 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्ही दूध उत्पादक शेतकरी करतोय अच्छा. आणि 10 किलोमीटरच्या रेडियसला आम्ही मार्केटिंग करतोय. क्या बात. कारण त्याच एरियामध्ये आम्हाला प्रवास जो आहे, आम्ही होमोनायझेशन पाश्चरायझेशन आमच्याकडे डिमांड नाहीये, बरं. खाली सिलिंग. मग आम्ही प्री कुलिंग सेंटर आज 5000 लिटरचा युनिट आम्ही उभा केलेला आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला पण एक रोजगार करतोय आणि ग्राहकाला पण शाश्वत देतोय. अशा पद्धतीने आम्ही असे बिझनेस आता वाढवीत चाललेलो आहे. आता एक शहर असेल, मग अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जी शहरं आहेत अशा शहराचा सर्वे करून शेतकऱ्यांनी दूध उत्पादक गट स्थापन करावा, दूध उत्पादक कंपन्या स्थापन करून शहराला डायरेक्ट पुरवणे हा त्यातला महत्वाचा पार्ट. अगदी म्हणजे अगदी फक्त आत्मनिर्भर न बनता तुम्ही अगदी इतर लोकांना देखील रोजगार निर्मिती करून दिलेली आहे आणि त्यांना देखील आत्मनिर्भर बनवलेलं आहे कुठेतरी या उद्योगाशी जोडून. नक्कीच. चपलवार मॅडम, सर जसं आता म्हणाले की अशा विविध गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला ग्राहकांची जी डिमांड आहे ती पुरेपूर आपल्याला योग्य प्रकारे गाठता आली पाहिजे आणि त्याबरोबरच आपल्याला मागणी तसा पुरवठा तर करायचा आहे, पण त्याच्यातले घटक व्यवस्थित राहिले पाहिजे, त्यावरतीच मग ग्राहकांकडून डिमांड पण राहणार. तर मग हे आताचे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, त्या आधुनिक तंत्रज्ञान, विविध मशीन्स आता तयार झालेले आहेत, तर या तंत्रज्ञानाचा या दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी कसा फायदा होऊ शकतो? आता बाजारात अनेक मशीन वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसे की आपण दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करत असताना प्रथमतः महत्त्वाचे असते म्हणजे दुधाची प्रत. दुधाची प्रत ही तपासण्यासाठी आपल्याकडे सध्या बाजारामध्ये लॅक्टोस्कॅन, मिल्क अॅनालायझर म्हणून उपलब्ध आहे. या मशीनद्वारे दुधातील पाणी, दुधामध्ये किती पाणी भेसळ केलेले आहे हे सुद्धा तपासले जाते. त्याचबरोबर त्यामध्ये कोणते कोणते अन्न घटक किती आहेत हे देखील तपासले जाते. त्याचबरोबर त्यामध्ये खवा निर्मिती यंत्र, पनीर प्रेस, श्रीखंड मशीन, पॅकेजिंग मशीन आणि आपल्याला माहितीच आहे साठवणीसाठी सगळ्यात महत्त्वाचं साठवण हा फार महत्त्वाचा घटक आहे. कारण दूध हे जसं पौष्टिक अन्न आहे तसंच ते नाशवंत पण आहे. त्याच्यामुळे आपण जरी प्रोडक्ट तयार करत असेल, त्याची क्वालिटी आपण बनवताना जरी चांगली असेल, नंतर पण जोपर्यंत तो ग्राहकापर्यंत जात नाही तोपर्यंत त्याची प्रत राखून ठेवणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी साठवणीसाठी जोपर्यंत प्रोडक्ट हा बाजारात जातो तोपर्यंत साठवणीसाठी आपण फ्रीज, डीप फ्रीजरचा वापर करून व्यवस्थित पॅकेजिंग करून प्रोडक्ट हा ठेवला असता त्याची प्रत ही चांगली राहील. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. मधुकर घनवटजी बोलत आहेत जालना येथून. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार. बोला. हा सर, आमच्याकडे एक म्हैस आहे पण ते दूध पातळ येतं बघा. अच्छा. दुधाचं प्रमाण म्हटलं पातळ निघतं. बरं बरं, नक्कीच. त्यासाठी धन्यवाद. आवश्यक घटक. बरं बरं बरं,
दुधाचं जे काही दूध आपल्या म्हशीपासून मिळतं ते जर पातळ येत असेल तर एकतर आम्ही आता सांगितल्याप्रमाणे आपण खाद्यावरती भर देणे फार महत्त्वाचं आहे. आपण जे काही खाद्य देत आहे ते व्यवस्थित देणं. आणि दुसरी गोष्ट की अनुवांशिकपणा पण असतो जनावरांचा. जर तुम्ही जात जी आहे जनावराची ती व्यवस्थित म्हणजे चांगल्या जातीची जर असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये फॅट जास्त लागणार, घनघटक जास्त लागणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा दुधाचं प्रोडक्शन हे जास्त असतं तेव्हा काय होतं त्याच्यामध्ये घनघटक आणि स्निग्ध पदार्थ हे कमी लागतात. तर त्याच्यामुळे ह्या बाबींचा तुम्ही अभ्यास करा पहिल्यांदा आणि नंतर मग त्याच्यावरती काय करायचं ते सोल्युशन काढावं लागेल. आणि ते देखील नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने. अगदी आपण बऱ्याचदा घरगुती उपाय काहीतरी करायला जातात आणि करायला नाही पाहिजे, कारण पशुवैद्यकाच्या सल्ल्याशिवाय तुम्ही जर काही केलात तर जी गाय तुमची दूध पातळ देते किंवा काही तिला म्हणजे सेकंडरी कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्याच्यासाठी जे काही तुम्ही जनावरांबद्दल जे काही तुम्ही ट्रीटमेंट देणार आहेत किंवा जो काही तुम्ही बदल करणार आहेत दररोजच्या निमित्तीमध्ये ते पशुवैद्यकांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावं गरजेचं आहे. आता आपण बोलताना दूध नाशवंत आहे, अगदी त्याला जर ठराविक अशा टेम्परेचर किंवा तापमानावरती नाही ठेवलं, शीतगृहात नाही ठेवलं तर तो नाशवंत पावणारा द्रव पदार्थ आहे. तर उष्णतेचा आपल्याकडे एरवी पण असं उष्ण हवामान आहे, थोडंसं आर्द्र आणि उष्णतेचा परिणाम आपल्याकडे होणारच डेफिनेटली. तर ह्या दुधावरती त्या उष्णतेचा परिणाम होतो का? तसे पाहता रूम टेम्परेचरला आपण दूध जशाच तसे ठेवले तर दूध हे फाटणार, हे नैसर्गिक आहे. कारण काय होणार, दूध जसं पूर्णांन आहे तसं नाशवंत आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा जीवाणूंची संख्या वाढते तेव्हा दुधाचं काय होतं, दूध नासून जातं. पण आपण जेव्हा हे दुधावरती प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ तयार करतो तेव्हा दुधातील घटकांवरती काही अपाय न होता दुधातील घटक जशाच तसे राहतात. आणि विशेषतः आपण दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी ज्या पटीमध्ये दुधाचा वापर करतो त्या पटीमध्ये ते घनघटक आणि स्निग्ध पदार्थ हे त्या पदार्थामध्ये त्याचे प्रमाण त्या पटीमध्ये वाढत असते. त्यामुळे उष्णतेचा जेव्हा प्रक्रिया करतात त्याच्यानंतर त्याच्यावरती त्यांच्या घटकांवरती परिणाम होत नसतो. पण जेव्हा तुम्ही दूध जशाच तसे रूम टेम्परेचरला ठेवाल नक्कीच ते नासणार. त्यामुळे त्याला कमी टेम्परेचरला ठेवणं हे आपलं काम आहे, योग्य ठरेल ते. आपल्याला एक फोन आलेला आहे, सुरेश बोलत आहेत अहमदनगर येथून. नमस्कार, प्रश्न विचारा सुरेशजी. सुरेशजी बोला. तर मॅडम आम्हाला दूधजन्य पदार्थ जसं प्रशिक्षण आता कसं मार्केटिंग शेतकऱ्याला जमत नाही, आपल्या डेअरीला दूध पाठवतो त्या शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी काही पदार्थ स्वतः बनवण्यासाठी प्रशिक्षण असं काहीतरी पाहिजे, ती माहिती पाहिजे. नक्कीच, खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला प्रश्न विचारलाय सुरेशजी तुम्ही, त्याबद्दल मनपूर्वक आभार तुमचे. तुम्हाला दोघांसाठी पण हा प्रश्न आहे. मॅडम, तुम्ही शासकीय कर्मचारी आहात, कॉलेजमधून महाविद्यालयातून आपण विद्यार्थ्यांना तर हे ज्ञान देतोच, पण अनेक प्रशिक्षणं देखील चालवली जात असणार आहे महाविद्यालयामार्फत आणि माफसू विद्यापीठामार्फत. तर आपण काय बोलू इच्छिता? मॅडम, आता म्हणाल्याप्रमाणे आपण आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये अनेक पशुवैद्यक महाविद्यालय आहेत. या इथे जर आपण जाऊन आपल्याला जी काही प्रशिक्षण घ्यायचे आहे याबद्दल आपण जर बोलला तर आपल्याला नक्कीच आपल्याला त्याबद्दल पशुजन्य पदार्थ प्रक्रिया कशी करावी, दुधांवरती प्रक्रिया करून पशुजन्य पदार्थ कसे बनवावे ह्याचे प्रशिक्षण तुम्हाला नक्कीच भेटणार. नक्कीच. जाधवजी, त्यांच्या बोलण्यामध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा हा होता की त्यांना स्वतः आत्मनिर्भर बनवण्यासाठी घरच्या घरी असे कुठले पदार्थ बनवता येऊ शकतात की ज्याची मार्केटिंग करायची फार अशी मोठी गरज भासणार नाही आणि त्याला छान बाजारपेठ पण मिळेल. तुम्ही काय सांगू इच्छिता? नक्कीच. आता हा जो प्रश्न विचारलेला हा मला असं वाटतंय की तरुण मुलांनी हा प्रश्न विचारलेला आहे. कारण काय झालेलं आहे, आता जे पारंपरिक पद्धतीने जे दुग्ध व्यवसाय करतात ही लोक सगळी थक्क झालेली आहेत. आता तरुणांनीच पुढे आले पाहिजे. तर त्या मित्रांनी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण रोजगार जर आपल्याला उपलब्ध करायचे असतील, त्यांचं हे करायचं असेल तर आम्ही मॅडम या ठिकाणी असं केलेलं आहे की आपल्या फार्मवरती प्रॅक्टिकली प्रशिक्षण आपण काही तरुणांना तिथं देतो. 40 ते 50 तरुण आपल्या फार्मवरती येऊन स्वतः प्रॅक्टिकली 15 दिवस ती राहतात. मग त्यांना
सुरुवातीपासून अगदी चारा हार्वेस्टिंग पासून तो कटिंग कसा करायचा आहे, जनावराला आहार कसा द्यायचा आहे, जनावराला किती तास आहार दिला पाहिजे, तो दूध कसं काढलं पाहिजे, त्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे आणि त्याचे पदार्थ कसे बनवले पाहिजे, याचं सविस्तर आम्ही प्रॅक्टिकली होमवर्क त्याच्याकडून करून घेतो. क्या बात. आणि याच्यामधून 40 ते 50 आज उद्योग उभे राहिले छोटे छोटे. असे जर प्रशिक्षण प्रॅक्टिकली प्रशिक्षण आज पशुसंवर्धन मध्ये झाले पाहिजे. कारण काय होतं, थेअरी बऱ्याचदा घेतात. आता थेअरी वाचायला कोणाला वेळ फार कमी राहिलेला आहे. आपल्या विद्यापीठ आणि आपल्या शासकीय योजना पण खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, परंतु शेतकरी आणि तरुण इथं सातत्य ठेवत नाहीये. तर मला असं वाटतं की थोडेच गावायला पण आम्ही हे प्रशिक्षण असं केंद्र चालू केलेलं आहे, म्हणजे त्याच्या अनुषंगाने हा शेतकरी पूर्ण तिथे तयार होतोय आणि स्वतःचा उद्योग उभा करतोय. आणि स्व अनुभवाने त्यांना ते हो. कशा प्रकारे ती घडणार आहे गोष्ट हो. ती स्वतःच्या डोळ्यांनी बघायला स्वतःच्या मिळते. डोळ्यांनी बघायला आणि मिळते. तुम्ही तर युवकांचं बोलला, मी तर म्हणेल की आपल्या राज्यामध्ये अनेक बचत गट आणि महिलांचे असे छोटे छोटे ग्रुप्स आहेत, हो. त्यांच्यासाठी देखील हा अगदी घर बसल्या खूप छान उद्योग होऊ शकतो. कारण मुळातच स्त्रिया जरा व्यवस्थिशीर असतात, काटकसरी पण असतात बरोबर. पदार्थांचा ते वापर करण्यामध्ये, आणि पॉझिटिव्हली ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर अगदी स्वावलंबी बनण्यासाठी हे कसं फायदेशीर ठरू शकतं. याच्यामध्ये आम्ही महिला बचत गटांची पण जोड आम्ही त्याला घेतलेली क्या आहे बात. की महिला बचत गट पॅकिंग चांगले करू शकतात, त्याचं बाय प्रोडक्ट चांगले बनवू शकतात. याचे पण आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलेले आहे महिलांना. आणि त्याच्याबरोबरच सेंद्रिय शेती पण आम्ही चालू केली. मग महिला बचत गटांना काय केलं, गटामध्ये आम्ही शेती करायला लावलेली आहे. तो माल उत्पादित करतात आणि आमचा जो दुधाचा ग्राहक आहे याला SMS करतात, SMS टाईप करतात आणि आमच्याकडे जी ताजी भाजी झाली ती दुधाबरोबरच त्या महिला बचत गटाच्या महिला त्या दुधाबरोबर रोज भाजी पाठवतात. अशा पद्धतीने हा पण त्यांना पण एक उद्योग म्हणून चालू केलेला आहे. म्हणजे एका बिझनेसमध्ये दुसरे 2-3 साइड हो. बिझनेस पण उभे राहिलेत असं काही केलेलं म्हणायला आहे. हरकत हो, नाही. पण आपण ह्या सगळ्या दुग्धजन्य पदार्थांबद्दल जे बोलतोय ते तयार झालं आहे, छान तयार झालंय, अगदी आपण सगळे निकष पाळलेले आहेत, हे सगळं खरं असलं तरी देखील जोपर्यंत त्याची व्यवस्थित माफक विक्री होत नाही तोपर्यंत आपण यश गाठलं असं म्हणता येणार नाही. तर विक्रीच्या दृष्टिकोनातून तुमचा अनुभव काय आहे सर? मॅडम, आता सांगायचं म्हणलं तर आपल्या शेतकऱ्याची आपली मानसिकता सगळ्यांनी बदलली पाहिजे. याच्यामध्ये शेतकरी काय करतोय, सातत्य जे ठेवायचं असेल तिथे जर दूध कमी पडलं तर तो शेतकरी बाकी केमिकलचं वगैरे भेसळ काय करत नाहीत. तो काय करतो, पाणी मिलावट करतो त्याच्यामध्ये. म्हणजे 200 ml ने जर जनावरांनी दूध कमी दिलं असेल तर तिथं ते 200 ml पाणी घालून 1 लिटर दूध त्याचं सातत्य ठेवतो ग्राहकाचं. पण हे सातत्य मला असं म्हणायचे, त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एक असं लक्षात आलं की दूध जर कमी झालं तर ग्राहकाला सरळ सांगा की आज तुम्हाला दूध कमी येणार आहे आणि त्याचं ऍडजस्टमेंट तुम्ही चालू करा. बाय प्रोडक्ट बद्दल जर हे म्हणायचं म्हणलं तर आता जो ग्राहक आपण दूध ज्याला देतोय तो नक्की खाणारा ग्राहक, तो पैसे द्यायला तयार आहे. तो काय म्हणतो, मग आम्हाला जसं आज मार्केट टाईप झालेलं आहे, तो दूध घेत होता. दूध घेतल्यानंतर त्याने सांगितलं की तुम्ही दुधाचे बाय प्रोडक्ट पण बनवा, मग आम्ही त्याच्यामध्ये उतरले. नाही तर पहिला बेस आम्ही उत्पादकांनी दुधाचा धरला होता. मग आता त्यांना ज्या डिमांडनुसार आम्ही ते तयार करून देतो त्यांना. बरं, आज आपल्याकडे जर डिमांड 10 किलोचं जर असेल तर आमचा 20 किलो माल जर तयार झाला तर अनेक ग्राहक आहे त्यांना SMS द्वारे आम्ही कळवतो की आज पेढा तयार झालेला आहे, कलाकंद तयार झालेला आहे, काही बर्फी आहे, तर तुम्हाला देऊ का. मग हाच आपला चविष्ट खाणारा ग्राहक आहे आणि त्यांना माहिती आहे की शाश्वत यांच्या निगराणाखालीच हे सगळं तयार होते. एक प्रेक्षक कॉल करत आहेत, दस्तगीर तांबोळी बोलत आहेत. नमस्कार, बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. बोला बोला, मला तुमचा आवाज व्यवस्थित येतोय, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. अहो नमस्कार, बोला. गाई आणि म्हशीचं दूध हे त्यांच्या जातीवर कसं काय अवलंबून असतं? बरं बरं, नक्कीच. मॅडम, आपल्याकडे विविध प्रतीच्या आणि आपण म्हणतो देशी गायी आहेत, विदेशी गायी आहेत, तर दुधाचा देखील आपण म्हणतो त्यातले घटक आणि दुग्ध उत्पादन हे देखील विविध जातींवरती अवलंबून असतं का? दुधातील घटक हे वेगवेगळे नसतात. गाई, देशी गाईपासून तुम्ही दूध घ्या किंवा संकरित गाईपासून घ्या, काही फरक नाही पडणार. दुधातील घटक म्हणजे जसे की पाणी आहे, खनिज द्रव्य आहे, कार्बोदके आहे, प्रथिने आहे, ह्या व्यतिरिक्त वेगळा कोणता घटक उपलब्ध राहणार नाही. पण ह्या
घटकांचे प्रमाण जे आहे ते कमी जास्त असतं. जसं की आपण पाहतो संकरित गाईमध्ये दूध उत्पादन जास्त होतं, बऱ्याचदा त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज जास्त असतं, काही वेळेस त्यामध्ये फॅट पर्सेंटेज कमी असतं. नंतर मग देशी गाईमध्ये आपण पाहतो की दूध उत्पादन हे कमी मिळतं, त्यामध्ये मग दुसरे घटक पण कमी होतात. तर ते अशा प्रकारे फरक पडतो. पण दुधातील घटक हे वेगळे काही नसणार आहेत. त्याच्यामध्ये पाणी, खनिज द्रव्ये, प्रथिने, कार्बोदके हेच घटक राहणार आहेत. म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की फक्त देशी गाई आहे म्हणून, देशी गाय आहे म्हणून तिचं दुग्धोत्पादन कमी राहणार असं नाही. आपण बघितलं की सर म्हणाले जसं त्यांच्याकडे गीर जातीच्या पण आहेत आणि आपल्याकडून गेलेली ही परदेशातली अशी जात असून तिकडे अगदी भरमसाठ तिच्यातून उत्पन्न घेतलं चाललंय. आता आपण कुठेतरी रिअलाइज करतोय की आपल्या देशी गाईच कशा चांगल्या होत्या. तुमचं मत काय आहे सर? मॅडम, खरोखरच हे जे काही असे प्रश्न आहेत महत्त्वाचे आहेत की आपलं जे होतं ते आता आपल्याला समजलं नव्हतं, पण आता त्याचा अवेअरनेस सगळ्यांना झालेला आहे. आज जे HFची गाई, जर्सी गाईचं जे दुधाचं डिमांड आहे आम्ही बघतो खूप फार कमी होत चाललेलं आहे. आम्हाला असं सगळ्यांचं डिमांड चाललंय देशी गाईचं दूध द्या, भले 100 रुपये लिटरनी पण पैसे द्या, पण डॉक्टरनी सांगितले. म्हणजे हा सगळ्याच जागरूकता वाढलेली आहे. आणि जागरूकता वाढली म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पण आता असं जागृत झालं पाहिजे की व्यवस्थापनावरती भर दिला पाहिजे. की आज आपल्या देशी गाईचं यील्ड आपल्याला कमी मिळते, नक्कीच यील्ड आपल्याला कमी मिळते, पण ते जास्त वाढवण्यासाठी तिला आहार कुठला दिला पाहिजे, किती तास आहार दिला पाहिजे. आपला शेतकरी दिवसभर तिला चारा टाकतोय. दिवसभर दूध देणाऱ्या जनावरांना चारा नकोय, 5 ते 6 तास दूध देणाऱ्या जनावरांना आराम पाहिजे. ठराविक वेळेच्या अंतराने व्यवस्थापनामध्ये, संगोपनामध्ये योग्य बदल करून उत्पादन भरघोस प्रकारे घेता येऊ शकतं. मॅडम, दुग्ध उत्पादन झालं, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती झाले, पण हे निर्मिती झाल्यानंतरही जोपर्यंत तो थेट ग्राहकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण म्हणणार नाही की खरंच आपण केलेल्या पदार्थाचं यश झालंय. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर सुंदर प्रकारे आणि चांगली व्यवस्थित राहील तो पदार्थ अशा प्रकारची पॅकिंग. तर या पॅकेजिंगचं महत्त्व काय आहे दुग्धजन्य पदार्थांसाठी? पॅकेजिंगचं महत्त्व असं आहे की तुम्ही जेव्हा दुग्धजन्य पदार्थ बनवता, मी तुम्हाला आता सांगितलं होतं की जसं की त्याची प्रत ही चांगली राखण्यासाठी पॅकेजिंग महत्त्वाची असते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे दुग्धजन्य पदार्थ बनवता त्या दुग्धजन्य पदार्थाविषयी त्या पॅकेजिंगवरती त्याची पूर्ण माहिती दिल्यानंतर ग्राहकांपर्यंत ते कळेल की हा पदार्थ कसा आहे, ह्यामध्ये निरनिराळे घटक कोणते आहे, त्याची किंमत काय आहे. परत आपण आकर्षकता त्या दुग्धजन्य पदार्थांची वाढवू शकतो पॅकेजिंगद्वारे, जेणेकरून की ग्राहक हा त्याच्याकडे आकर्षित होईल आणि आकर्षित झाल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची विक्री ही जास्तीत जास्त होईल. नक्कीच. एक फोन आलेला आहे, राजीव पवार बोलत आहेत. नमस्कार राजीवजी, बोला. फोन कट झालेला आहे. जाधव सर, मॅडम जसं म्हणाल्यात की पॅकेजिंग खूप महत्त्वाचं आहे आणि ग्राहकांना आकर्षित करणं खूप गरजेचं आहे, ते मान्य. पण तुम्ही कुठले असे निकष पाळलेत की जेव्हा तुम्ही तुमचे जे पदार्थ निर्मिती केली त्यांचा पॅकेजिंग किंवा तुमचे ते उद्योग समूहाचं नाव आलं असेल त्यावरती कुठले घटक तुम्ही इन्क्लूड केले ते पॅकेजिंग करताना? आता सुरुवातीला मॅडम, आता जे मॅडमने म्हणले की पॅकेजिंग हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, बरोबर आहे, पॅकेजिंग हा महत्त्वाचाच पार्ट आहे. परंतु आज शहरामध्ये जे स्वीट मार्ट जे दुकान आहेत त्याच्यामध्ये तर एक 10 बाय 12च्या रूममध्ये 50 बल्ब लावून तिथे विक्री केली जाते. पण माझ्या ग्राहकाला आज हे शाश्वत जात आहे का? मग आम्ही जे आता जे तयार करतोय किंवा आम्ही शेतकऱ्यांना जे सांगतोय की जी क्वालिटी, ही क्वालिटी तुम्ही दुधाचं, जनावरांचं आहार मॅनेजमेंट जर केलं तर दुधाची क्वालिटी मिळते. दुधाची क्वालिटी आली की तुमच्या पदार्थाची क्वालिटी मिळते आणि त्या खाणाऱ्या ग्राहकाला कळते. पॅकेजिंग महत्वाचा पार्ट आहे, पण फारच पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह करणे आणि दुधाची काही भेसळीचे किंवा काही जुनाट पदार्थ देणे हे ग्राहकाला योग्य नाही. फक्त माझं असं मत आहे की जे आपल्याला द्यायचं हे शाश्वत तयार करून आपण ग्राहकापर्यंत पोहोचवलं तर ग्राहकाची डिमांड वाढून उद्योग होतो. सर म्हणाल्याप्रमाणे दुधाची प्रत जशी महत्वाची असते, म्हणजे दुधाची प्रत चांगली आली म्हणजे दुग्धजन्य पदार्थ हे चांगले तयार होणार. त्यामुळे आपण दुधाची प्रत चांगली ठेवणे, त्यामध्ये भेसळ न करणे, दुधातले सगळे घटक व्यवस्थित आहेत का हे तपासणे, पाण्याची भेसळ न करणे, जीवजंतूंची त्यांच्यामध्ये वाढ नाही झाली का ह्याची तपासणी करणे आणि मग नंतर पॅकेजिंगचा भाग येतो. पॅकेजिंग हा दुग्धजन्य पदार्थ तयार झाल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार महत्वाचा घटक आहे.
तसं बघायला गेलं तर जसं आता जाधव सर म्हणाले तसं आपण जे 48% जे दूध निर्मिती झालेली आहे ती डायरेक्ट कन्झम्पशन करतो आणि उरलेले 52% हे दुग्धजन्य पदार्थाच्या स्वरूपामध्ये. पण या 52% मधले देखील 15%च फक्त आपले जे शासकीय निमशासकीय योजना आहेत, आपल्यासारखे जे उद्योग समूह आहे यांच्या मार्फत आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचतात. पण उरलेले जे 37% आहे दुग्धजन्य पदार्थ ते बहुतेक वेळा हे जे असे सर म्हणालेत हलवाई वगैरे आहेत ना त्यांच्या मार्फतच ग्राहकांपर्यंत पोहोचतात. तर त्यासाठी अशा उद्योग समूहांनी जसं मॅडम म्हणाले त्याचे जे निकष आहेत ते सगळे व्यवस्थित ठेवून क्वालिटी मेंटेन करून पॅकेजिंग करून मग ग्राहकांना आकर्षित करणं किती महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करता? तुमच्याकडे देखील बरेच शेतकरी येत असणार, तुम्ही कसं मार्गदर्शन करता सर? हा आता पूर्णपणे शासन आणि अधिकारी आणि शेतकरी त्याच्यात जो दुसरा एक आहे तो राजकारणी. तर माझं असं मत आहे शासन शेतकरी हा एकत्र झाला पाहिजे. अधिकारी आणि शेतकऱ्याला एकत्र येऊ द्या. याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे दोघं पण तज्ज्ञ आहेत. शेतकऱ्यांनी केलेला ग्रोथ आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेलं ज्ञान याच्या दोन्हीच्या उद्योगातून एक समूह निर्माण होतो. पण हा तिसरा जो येतोय ना बेनिफिट घेऊन चालला, हा तिसरा येतोय ना तो बेनिफिट घेतोय. आणि तिसरा हा दलाल जो आहे. आता शेतकरी भेसळ करत नाही, शेतकऱ्यांनी विकाय दिलेली यंत्रणा भेसळ करते. शेतकरी कुठलंच भेसळ करत नाही. शेतकरी हा हाडाचा शेतकरी आहे. तो जनावरांना पण स्वतःचा परपंच जसा चालवतो तसं तो जनावरांच्या वरती पण प्रेम करतो. पण आपल्या विक्रीता जो हा मध्ये दलाल आहे हा दलाल काढून आपल्या शेतकऱ्याचे गट स्थापन केले पाहिजे. गटामार्फत शेतकऱ्याला शासनाने विक्रीची परवाना देऊन ग्राहकापर्यंत पोहोचवलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा पार्ट. त्यामुळेच ग्राहकांना देखील ते पौष्टिक त्यातले जे द्रव्य आहेत ते व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचतील. कारण हे हलवाई वगैरे यांच्या रूपामध्ये त्यांना ही शाश्वती नसणार की आपल्याला मिळालेला जो पदार्थ आहे तो चांगला असणार. सर एक थांबू का? आपल्याला एक फोन आलेला आहे. शंकरजी बोलत आहेत. नमस्कार, प्रश्न विचारा. बोला. हॅलो सर. हा बोला सर. एक गाय लिहिली आहे नवीन 15 दिवसापूर्वी, तर दूध अजिबात निघत नाही सर. बर मॅडम काय सांगू इच्छिता त्यांना? गाय व्यालेली आहे त्यांची आणि दूध देत नाहीये. गाईला काही आजार आहे का हे पहिलं तपासून घेणे महत्वाचे आहे. आणि जे काही तुम्ही त्याचा जार वगैरे चांगला पडलाय का त्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि दगडीसारखा आजार ह्याच्या अगोदर असं कधी झालंय का? परत दगडीसारखा कास वगैरे त्याची जाड सुजली आहे का, गरम लागते का ते पाहणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टींसाठी तुम्ही जवळच्या पशुतज्ञांना दाखवून घेऊन मग परत त्याच्यावरती उपचार करा. निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि त्यापेक्षा महत्वाचं त्यांनी सांगितलं की 15 दिवस झालेत की त्यांच्या गायीने दूध दिलेलं नाही. तर आता त्या वासरासाठी देखील आता परिस्थिती थोडीशी निकड्याची होणार आहे. सर आपल्याकडे ह्या अभिनव उद्योग समूहाच्या द्वारे देखील विविध प्रोग्राम चालवले जात असणार, ट्रेनिंग चालवले जात असणार. पण स्वतःचा उद्योग उभा करताना तुम्ही आर्थिक नियोजन कसं केलं? याच्यामध्ये आता मी थोडा एक पाठीमागचा प्रश्न घेऊनच पुढे चालतो. आता मध्यंतरी हा जो प्रश्न आलेला आहे 15 दिवस गायी वेली आणि दूधच देत नाही, हा प्रश्न कमी दूध देते का दूधच देत नाही हा एक जरा थोडा प्रश्न असा आहे. कारण काय झालं की दूध गायी जर गाभण राहते तर त्यावेळेस ती सगळी यंत्रणा तिच्या अंतर्गत चालू आहे. आणि माझ्या अनुभवाप्रमाणे असं कधी जनावरांच्या मध्ये झालं नाही, दूधच दिलं नाही. बरेचदा असे काही आजार आहेत जसं आता पहिल्यांदा जर व्याली असेल आणि जास्त दूध देणाऱ्या कॅटेगरीतली ती असेल तर दगडीसारखे आजार, कास सुजलेली असू शकते. तर त्यांनी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्वरित त्यावर उपचार करणं खूप गरजेचं आहे. सर तुम्ही आर्थिक नियोजन बद्दल बोलणार होतात. हा, याच्यामध्ये आर्थिक नियोजन जे आहे सुरुवातीला तशी परिस्थिती आमची हलाखीचीच होती. सगळं बँकेच्या याच्यावरतीच आम्ही लोन केलं आणि बँकेने अर्थसहाय्यक दिलं. पण हे अर्थसहाय्यक आम्हाला ज्यावेळेस ह्या प्रोजेक्टसाठी दिलं त्याचं योग्य नियोजन आम्ही केलं. म्हणजे तो प्रोजेक्ट पहिला तयार केला. प्रोजेक्ट तयार केल्यानंतर मार्केट तर आम्ही ऑलरेडी पहिला टाईप केलं होतं, त्याच्यानुसारच आम्ही प्रोजेक्ट तयार केला. आणि जे बँकेने आम्हाला लोन वगैरे दिलं त्याचं रोज
याचा डेली हिशोब, जनावरांना खाद्य किती जातं, दूध किती निघतंय, दुधाचं मार्केटिंग किती होतंय, होम डिलिव्हरी किती होती, रोजचं कॅश काउंटर किती होतं, महिन्याचा किती, याचा पूर्णपणे ताळेबंद तिथे लावलेला. कुठलंच कॉम्प्रोमाइज त्याच्यामध्ये केलं नाही. त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा लावलेली. काय आले, आपला शेतकरी काय करतो, उत्पादक तो करतो, मार्केटिंग तो करतोय, जनावरांना चारा पण तो टाकतो, सगळं एकटाच करतोय. परंतु मी म्हणतो उद्योग समूह ज्या वेळेस आपल्याला करायचा असेल तर आपल्याला योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा आपल्याला त्याचा हिशोब ठेवणं गरजेचं आहे. जनावरांच्या आहाराचा असन, दुधाचा असन, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये तरच आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट होतोय का आपलं लॉस होतोय ते कळणं आपल्याला सोपंच आहे. मॅडम, आपली एकंदरीतच ही चर्चा आहे, याच्यामध्ये दुग्धोत्पादनही झालं, दुग्धजन्य पदार्थही झाले, पण आपला मुळात जो विषय आहे की ग्रामीण भागातल्या युवकांसाठी किंवा तिथल्या शेतकऱ्यांसाठी किंवा महिलांसाठी काय संधी उपलब्ध आहेत, तर तुम्ही असे कुठले पदार्थ नमूद करू इच्छिता की ज्याला आपण दुग्धजन्य पदार्थ म्हणून गृहीत धरू शकू? ग्रामीण स्तरावरती अनेक दुग्धजन्य पदार्थ बनवणे सोपे आहे, जसे की खवा आहे, बासुंदी आहे, श्रीखंड आहे, दही आहे, परत त्यानंतर पनीर. या दुग्धजन्य पदार्थांना बाजारामध्ये चांगली मागणी आहे. तर महिला किंवा ग्रामीण भागातील तरुण पिढी हे आपला लघुस्तरीय व्यवसाय सुरू करून या दुग्धजन्य पदार्थांची सहजतेने निर्मिती करून अधिकाधिक फायदा मिळवू शकतात. महिला बचत गट, स्वयंसहायता गट याद्वारे सुद्धा आपला छोटासा एक बिझनेस चालू करून पहिल्यांदा छोट्या लेवलला चालू करून परत मग ते वाढवू शकतात. या पदार्थांची जेव्हा विक्री करणार, दूध उत्पादन करून त्याच्याबरोबर दुग्धजन्य पदार्थ बनवल्यानंतर जास्त फायदा मिळतो. जसे की आपण दूध दुसऱ्यांकडनं घेतो, मग परत त्याच्यानंतर दूध पदार्थ बनवतो आणि तो विकतो, त्याच्यातूनही नक्की तुम्हाला फायदा होईल. पण या फायद्यामध्ये काय होतं, जेवढा पाहिजे तेवढा फायदा होत नाही. पण स्वतःचं तुमचं मिल्क प्रोडक्शन असेल आणि त्यासोबत दुग्धजन्य पदार्थ तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला निश्चितच फायदा जास्त होईल. आणि तुम्ही लघुस्तरीय तुमचा जो बिझनेस आहे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा, तो खेड्यात सुद्धा, ग्रामीण स्तरावर सुद्धा सहजतेने चालवू शकता. त्यासाठी मी आता सांगितल्याप्रमाणे अनेक यंत्रणा आहे, जसं की लॅक्टोस्कॅन आहे, खवा निर्मिती यंत्र आहे. थांबवते तुम्हाला, एक प्रेक्षक कॉल करत आहेत. हिरामण बोलत आहेत. नमस्कार हिरामणजी, बोला. हिरामणजी, प्रश्न विचारा. हा, ते आम्हाला विचारायचं होतं की आमचा दूध व्यवसाय आहे, शासनातर्फे आम्हाला काय गाय म्हशीला काय आम्हाला सवलत मिळेल का, अर्थसहाय्य? नक्की हिरामणजी, धन्यवाद. सर, आपण या परिस्थितीतून स्वतः गेलेले आहात, तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता हिरामणजींना? त्यांना शासकीय योजनांमार्फत काही अनुदान वगैरे आपल्याकडे दिलं जातं का? आता तरी सध्या शासनाच्या काही योजना ज्या आहेत ते जनावरं खरेदी करण्यासाठी आतापर्यंत म्हणजे कुठल्या योजनेचा शेतकऱ्यांपर्यंत लाभ झाला, पंचायत समिती, जिल्हा परिषद, 1-2 गायीसाठी झालेला आहे. पण आपल्याला उद्योग जर करायचा म्हटलं तर फारसा काय असं अनुदानित स्कीम त्याला नाहीये. कारण जे बाकीची काही स्कीम आहे त्याला, तर मग ते चारा योजना असन. पण तुम्ही सर, आपण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जी चर्चा केली त्यामध्ये तुम्ही सांगितलं की तुम्हाला लोनच्या रूपामध्ये देखील विविध बँकांनी मदत केलेली आहे. तर जरुरी नाही की प्रत्येक वेळेला शासनामार्फतच होईल. अनेक बँक आहेत की ज्यांच्या मार्फत अशा प्रकारच्या लघु उद्योगांसाठी दिलं जातं लोन. तर तुम्ही स्वतः कसे लाभार्थी ठरलात त्याबद्दल? याच्यामध्ये स्वतःचा निकष म्हणजे बँकेला आपण ते पटवून दिलं पाहिजे की बँकेला आपला सर्वात असणारी आपली जमीन, आता जमीन तारण घेऊन आपल्याला बँक पाठीशी आपल्या आहेत, परंतु बँकेचं आपलं रेकॉर्ड, बँकेला असणारं रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड आपलं जर क्लिअर असेल तर बँका आपल्या पाठीशी उभ्या राहायला तयार आहेत. त्याच्यामध्ये पण आपलं व्यवस्थिशीर प्रमाणे प्लॅनिंग आपण करणार काय आहोत ते बँकेला पटवून देणं गरजेचं आहे. आपण प्रोजेक्ट कसा करणार आहे, किती जनावरे घेणार आहे, किती जनावरे घेतल्यानंतर त्याचं मार्केट कुठं करणार आहे, मार्केट केल्यानंतर त्याचे पैसे किती आपल्याला मिळणार आहे आणि किती आपण बँकेला रिपेमेंट करणार आहे, याच्यातून सगळं फ्लेक्झिबल होते का नाही हे बँक पहिली बघते. बँक पैसे खूप देते, म्हणजे जो प्रोजेक्ट असेल त्याच्यावरती बँक पैसे द्यायला तयार आहे, परंतु आपला रिपेमेंटचं जे आहे ते शेड्यूल आपल्याला बँकेला सांगता आलं पाहिजे. हे जर सगळं व्यवस्थित सांगता आलं तर आपल्याला बँका पाठीशी आहेत आपल्या. चपलवार मॅडम, आपण ते ग्रामीण भागामधल्यासाठीचे दुग्धजन्य पदार्थांबद्दल बोलत होतात, पण यासाठी या प्रक्रिया ज्या केल्या जातात त्या खरंच महत्वाच्या आणि त्या कामा येतात का हे पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी? हो, ह्या प्रक्रिया फार महत्वाच्या आहेत
आणि आपण प्रक्रिया केल्यानंतर प्रोडक्ट जो बनतो ते सुद्धा टिकवणे फार महत्वाचे आहे. यासाठी वेगवेगळ्या पॅकेजिंग मटेरियल्स हे बाजारात उपलब्ध आहेत. जसं की आपण रेग्युलरली पाहतो LDP, HDP पाउचेस असतात, टिन कॅन्स असतात, परत पॉलिस्ट्रीन, पॉलिप्रोपिलिन पॅक्स असतात. हे आपण दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी वापरून आपण ग्राहकांपर्यंत सहजतेने ते नेऊ शकतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या फार महत्वाच्या आहेत. आणि त्या प्रक्रियांचं प्रशिक्षण घेऊन त्याचं तुम्हाला जे काही ज्ञान आहे ते असणं सुद्धा महत्वाचं आहे. ज्ञान असल्यानंतर व्यवस्थित प्रक्रिया केल्यानंतर पदार्थ हा चांगला बनतो आणि ग्राहकांना तो आवडतो. आणि त्याबरोबरच क्वालिटी, आजच्या युगामध्ये क्वालिटीवरती फार भर आहे, कारण लोकांमध्ये जागरूकता वाढलेली आहे. तुम्ही क्वांटिटी प्रोडक्शन करण्यापेक्षा क्वालिटी प्रोडक्शन करा आणि त्या क्वालिटी प्रोडक्शन करण्याचं तुम्ही त्याला फोकस करा. मग पॅकेजिंग मार्फत असेल किंवा कोणत्या ऍडव्हर्टाइज मार्फत असेल, कोणत्याही मार्फत या पद्धतीने जर तुम्ही पॅकेजिंग फोकस केलात पॅकेजिंग मार्फत किंवा ऍडव्हर्टाइज मार्फत, तर डेफिनेटली जेव्हा क्वालिटी असेल तुमच्या प्रोडक्टला, ग्राहक ते निश्चितच तपासून पाहणार. जेव्हा ग्राहकाला पटेल की नाही ह्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये क्वालिटी आहे, तेव्हा ते वाटल्यास ते जास्तीचे पैसे तुम्ही जे काही आकारता तेही देतील आणि ते दुग्धजन्य पदार्थ खरेदी करतील. त्यामुळे हे प्रक्रिया सगळी महत्वाची आहे आणि ती केलीच पाहिजे. नक्कीच. आपल्याला एक प्रेक्षक कॉल करत आहेत. शिवाजी बोलत आहेत बुलढाणा येथून. नमस्कार, बोला. हॅलो. हा, बोला. हा शिवाजी, मॅडम, प्रश्न माझा विचारा. असा आहे हा, की एक आमच्याकडे गावरान गाय आहे. बर. हॅलो. बोला बोला. माझ्याकडे एक गावरान गाय आहे आणि तिला जर पोपडी खाऊ घातली तर ती कमी दूध देते. बोला. आणि पोपडी जर बंद केली तर जास्त दूध देते. काय खाऊ घातलं तर एकदा स्पष्ट सांगता प्लीज. हॅलो. शिवाजी, एकदा प्रश्न परत विचारता प्लीज. हो, काय खाऊ घातल्यावर? माझ्याकडे एक गावरान गाय आहे, तिला जर पोपडी दिली तर कमी दूध देतात. तुम्हाला लक्षात येतो मॅडम? तुमचा आवाज बरोबर येत नाही. आणि पोपडी बंद केले तर जास्त दूध देते. तुमचा आवाज बरोबर येत नाही. प्रश्न कशाची पापडी म्हणताय तुम्ही? कोणत्या पदार्थापासून बनलेल्या पापडी बद्दल बोलताय? गाईची पोपडी. गाय हो, गाईची पोपडी असते. डाळीची. अच्छा, डाळीची. कळाला प्रश्न. गाईची पोपडी जर चालू ठेवली तर कमी दूध देते आणि पोपडी बंद केले तर जास्त दूध देते. खुराक. हो हो हो. शिवाजी, तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर लपलेलं आहे की जर नाही दिली तर ती जास्त दूध देते, तर मग नाहक आपल्याला मिनरल. मॅडम, तुम्ही बोलू इच्छिता यावर? यावरती कसं असतं, जेव्हा आपण दुग्धजन्य पदार्थ दुग्ध उत्पादन करतो त्यावेळेस मिनरल मिक्सचर असतं. परत त्यामध्ये जे काही आपण खाद्य देणार आहे त्याचं संतुलित आहार असणे फार महत्वाचं असतं. आणि जेव्हा संतुलित आहार राहणार नाही, नक्कीच त्याच्या प्रोडक्शनवरती जे काही दूध प्रोडक्शन होतं त्याच्यावरती फरक पडणारच आहे. आणि जनरली आपण जेव्हा खुराक देतो तेव्हा हे दुग्ध हे वाढणार. पण तुमच्या गाईमध्ये कदाचित तुम्हाला मिनरल मिक्सचर वगैरेचा काही गरज नसेल, कारण तिला ऑलरेडी तिच्या शरीरामध्ये त्याच्यामुळे ते होत असेल तर तुम्ही एकदा पशुवैद्यकांना त्याच्याशी कन्सल्ट करा आणि मग नंतर तुम्ही ठरवा की नेमकं काय करायचंय. नक्की नेमकं तुमच्या गाईला कशाची कमतरता आहे किंवा एखादा मिनरल जास्त देखील असू शकतो. त्यामुळे योग्य आहार गरजेचा आहे. संतुलित आहार फार महत्वाचा आहे, गरजेचा आहे. आपला येत्या गुरुवारी अर्थात 20 तारखेला जो कार्यक्रम आपण घेणार आहोत लाईव्ह गुरुवारच्या कृषी दर्शनमध्ये, त्याबद्दलची माहिती घेऊया आपण. आज त्यावेळेला चर्चा करणार आहोत सांसद आदर्श ग्राम योजना या विषयावरती आणि सहभागी असणार आहेत व्ही गिरिराज, प्रधान सचिव ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र राज्य. कार्यक्रमाचे संचालन करणार आहेत विनयकुमार आवटे. मंडळी, आपल्या आजच्या या सगळ्या चर्चेमध्ये तुमचा देखील अगदी मोलाचा सहभाग ठरलेला आहे आणि या सगळ्या सहभागामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर नक्कीच मिळालेली असणार आहे. पण जाता जाता मी अगदी मला राहवत नाही म्हणून जाधवजींच्या यशस्वी वाटचालीसाठी मी एक शेर म्हणू इच्छिते की आपण म्हणतो ना, मंजिले उन्हीं मिलती है,
जिनके सपनों में जान होती है, लेकिन पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती आहे. म्हणून फक्त पंख असून गरजेचं नाही, आपल्यामध्ये ती आत्मीयता असायला पाहिजे की आम्ही हे उद्योग उभारणार आणि तो यशस्वी रीतीने चालवून दाखवणार आहे. शासन आपल्याकडे मदतीला आहे, तज्ज्ञ आपल्याकडे मदतीला आहेत. आपण याचा नक्कीच फायदा करून घ्यायला हवा. आपल्या देखील काही सूचना असतील, आपल्या देखील आमच्या या कार्यक्रमामध्ये कुठले विषय घ्यायचे याबद्दलच्या सूचना असतील तर त्यासाठी आपण पत्राद्वारे कळवू शकता. त्यासाठीचा पत्ता लिहून घ्या. निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे krishidarshan.ddkmumbai@gmail.com, krishivarta.ddkmumbai@gmail.com. आपण दोघे देखील इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना एवढी सुंदर माहिती करून दिलीत त्याबद्दल आपण दोघांचे देखील मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार.